ठरलं तर असंच होतं, कारण बेस्ट कमिटीची आत्ताच 2 दिवसापूर्वी बैठक झाली होती आणि त्याच्यामध्ये हा विषय फार महत्त्वाचा होता. कारण बेस्टमध्ये असं कधीच झालं नाही की दक्षिण मुंबईची अशा पद्धतीने वीज जाणं हा नवीन प्रकार आहे. आणि मला तर कुठेतरी याच्यामध्ये थोडा संशय आहे की जी वीज आजपर्यंत कधी 12-15 वर्षात गेली नव्हती आणि जिथे एकीकडे अडाणी प्रयत्न करतोय की 11 लाख आपले जे वीज ग्राहक आहेत कुलाबापासून चुनावटीपर्यंत, त्यातले 5 लाख गिरायक ऑलरेडी आपले जे ग्राहक आहेत, जे कंझ्युमर जे आहेत ते त्यांनी चोरलेले आहेत आणि ते चोरण्यामध्ये आपल्या बेस्टने मदत केलेली आहे. हा माझा आरोप नाही आहे, हे मी दाखवू शकतो. आणि मग अशावेळी ज्यावेळी आपल्याला असं वाटतं की एखादी धोकादायक इमारत असते, ज्यावेळी ती पाडली जाते, बिल्डर त्याला धोकादायक आहे म्हणून सांगतो आणि मग त्यावेळी असं होतं की त्याचं पाणी कापलं जातं, त्याची लाईट कापली जाते. तशाच पद्धतीने इथे इकडचा गिरगावचा मराठी माणूस इकडच्या या चाळी सोडून जाण्यासाठी म्हणून हे षडयंत्र रचलं जातं आहे का? कारण वारंवार ही जी लाईट जाते त्यामागे नेमकं कारणं काय? जर बेस्ट असं म्हणत असेल की या केबल फार जुन्या आहेत, तर जुन्या केबल आहेत, तर मग त्या नवीन टाकण्यासाठी तुम्हाला कोणी रोखलं होतं? कारण बेस्ट कमिटी आत्ता आलेली आहे. मग हा विषय एवढा महत्त्वाचा होता की रोजच्या रोज 18-18 तास जर लाईट जात असेल आणि त्या लाईट जाण्यामुळे त्यांना पाणी भरता येत नाही. कारण त्यांना सकाळी कधी पाणी असतं, कधी संध्याकाळी पाणी असतं, तर काम करून घरी येणार आणि त्यावेळी ज्यावेळी आपण लाईट नसेल तर ते पाणी भरू शकत नाही. म्हणजे संपूर्ण हा जो प्रपंच आहे तो त्यांचा कोलमडतो आहे. मग अशावेळी त्यांनी करायचं काय? आणि ज्यावेळी ते लाईट कधी येणार हे ज्यावेळी आपण माहिती करायला जातो, त्यावेळी ते लोक बेस्टचे जे ते सेवा करणारे जे तिथे आहेत ते जर त्यांना उडवाउडीची उत्तरं देणार असतील, कारण त्यांनाही काही माहिती नसतं. कारण मुळातच हे फॉल्ट कशामुळे होत आहेत हे जर त्यांना माहिती नसेल तर ते उत्तर देऊ शकत नाही. पण ती माणुसकी जपली गेली पाहिजे. आणि याचा उद्रेक झालेला आहे की गेल्या या 2 महिन्यापासून इकडे खोताची वाडी असेल, गिरगाव असेल, दक्षिण मुंबईमध्ये बऱ्याच वेळेला लाईट जात आहेत. आणि म्हणून मग हा विषय आम्ही तातडीने यासाठी घेतला की आदरणीय अध्यक्ष, समिती अध्यक्ष यांना सांगितलं होतं की आपण इथे येऊन यांची मानसिकता बघा, यांचा उद्रेक बघा आणि अधिकाऱ्यांना एक सज्जड दम द्या की कशामुळे नेमकं हे होतं आहे. आणि म्हणून मग या आज बेस्टच्या अधिकाऱ्यांना इथे बोलवलेलं आहे की त्यांनी ह्या व्यथा समजून घेतला पाहिजे आणि तातडीने उपाययोजना केली पाहिजे. ती उपाययोजना करण्यासाठी तुम्हाला नेमकं काय लागतं आहे? तो जो काही निधी लागणार होता तो 20 कोटीचा निधी आम्ही तातडीने त्याच्यासाठी मंजूर केलेला आहे की दक्षिण मुंबईसाठी आणि खास करून गिरगावकरसाठी ज्या काही इथे समस्या आहेत त्याचं निवारण करण्यासाठी हा निधी आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. मग आता जर तुम्हाला पावसाळा सुरू होणार आहे, मग तिथे खड्डे करण्यासाठी पालिकेकडनं परवानगी असेल किंवा ज्या ज्या त्यांना उपाययोजना करायच्या असतील त्या केल्या पाहिजेत. यासाठी म्हणून बेस्टचे जेवढे अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर एक समन्वयक या रहिवाशांच्या समस्या जाणून घेऊन तातडीने याची उपाययोजना करावी. आणि त्यांच्याकडनं तो मला शब्द पाहिजे की ही लाईट याच्यानंतर कधी जाणार नाही. कारण तुम्ही प्रोव्हिजन कसली करताय? जर पुढे मागे जर कधी लाईट गेली तर तुम्ही त्याच्यासाठी काही अरेंजमेंट गाड्या करताय की तातडीने ते उपाययोजना करणार. पण माझं असं म्हणणं आहे की जर लाईट जाणार नाही यासाठी तुम्ही नेमकं काय करणार आहात? सो हा विषय खूप वाढलेला आहे आणि मला असं वाटतं की मराठी माणूस पेटून उठलेला आहे. कारण कुठेतरी त्यांच्या मनात पण ही पाल चुकते. कारण समोरच्या ठिकाणी तुम्ही पाहिलं ज्यावेळी इथे अंधार असतो टावरमध्ये लाईट असते. जेवढे पण हे नवीन नवीन टावर झाले त्यांच्याकडे लाईट असते. मला मान्य आहे की त्यांचं नवीन कन्स्ट्रक्शन आहे, नवीन केबल असतील, पण नवीन केबल जरी असली तरी त्यांचा जो एंड जो आहे तो त्याच केबलमधनं होणार जिथे जॉईंट असेल. तर तिथे काही जर तुम्ही बॉक्स लावले असतील नवीन, मग जर तुम्ही तिथे लावू शकता तर मग यांना अशा अडगळीत ठेवण्याचं कारण काय? तर तुम्ही याच्यामधनं मार्ग काढला पाहिजे. तर त्यांनी आता एक प्लॅन आणलेला आहे आणि तातडीने त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांचं असं म्हणणं आहे की पुढच्या आठवड्यापासून इकडे लाईट जाणार नाही. जर मग अशी कोणतीही उपाययोजना केली की बिना कोणती केबल खोदून किंवा खड्डा खाऊन जर 5 दिवसात जर ती लाईट आता जाणार नसेल, मग हे गेल्या 6 महिन्यापासून तुम्ही का करू शकत नाही आहात? तर आता ही सुधारणा नाही झाली आणि जर बेस्टने जो शब्द दिलेला आहे अधिकाऱ्यांनी ते जर वचन त्यांनी पाळलेलं नाही तर येत्या काळात शिवसेनेचं अल्टिमेटम काय असतं? कारण स्थानिक रहिवासी तुम्हाला माहिती आहे की शिवसेना ही रस्त्यावर उतरणारे शिवसैनिक असतात. मी आत्ताच तिथे त्या केबल पाहिल्या की जिथे गेल्या 6 महिन्यांपासून केबल खोदून ठेवलेलं आहे आणि तिकडे माझ्यामते रोजचे हजारे रहिवासी इकडनं रहदारी करत असतात आणि त्या कॉन्ट्रॅक्टर झोपलेला आहे. अधिकाऱ्यांना त्याला विनंती करावी लागते की बाबा हे कर आणि तो त्यांना सांगतो ते मेट्रोचं काम आहे, आमचं काम नाही आहे. अधिकाऱ्यांचा जरब असला पाहिजे. अधिकाऱ्यांनी ज्यावेळी कॉन्ट्रॅक्टरला सांगितल्यानंतर त्याने ते केलं पाहिजे. मी त्यांना 4 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. जर त्या 4 दिवसामध्ये जर इकडे हा जर रस्ता त्याने जसा पूर्ववत होता तसा केला नाही तर मात्र त्याच रस्त्यावर त्याला झोपवणार, त्या कॉन्ट्रॅक्टरला झोपवणार आणि याची सर्व जबाबदारी त्या अधिकाऱ्यांवर असणार. कारण शेवटी रहिवाशांना त्रास होतोय आणि जर इथे अंधार झाला आणि जर चुकून लाईट गेलेली असेल आणि अचानक जर पाऊस आला आणि हा जर रस्ता अर्धवट असेल
तर फक्त एक तिथे एक मायामध्ये एक फलटी ठेवलेली आहे, त्याच्यातनं पाणी जर संपूर्ण जर भरलं तर लोकांना कळणार नाही की क्रॉस कसं करायचं आहे. मोठा तिथे एखादा अपघात होऊ शकतो, कोणाला शॉर्ट सर्किट होऊ शकते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कुठेतरी हलगर्जीपणा आहे आणि अधिकाऱ्यांमध्ये ती मानसिकता कुठेतरी मला दिसत नाही, ती इच्छाशक्ती दिसत नाही. कारण बेस्ट कमिटी नव्हती आजपर्यंत, गेल्या 5-6 वर्षामध्ये बेस्ट कमिटी नव्हती. त्याच्यामुळे ते धातूर अधिकारी पण निर्धास्तपणे निर्डावलेले चालतंय असं चाललं तर पण यापुढे हे खपून घेणार नाही. जनतेची सेवा करण्यासाठी म्हणून तुम्हाला तिथे बसवलेलं आहे आणि हे सगळं करूनसुद्धा, हा उद्रेक सहन करूनसुद्धा प्रत्येक इकडचा जो रहिवासी तो म्हणतो आम्ही बेस्टचाच सभासद आहोत आणि आम्ही बेस्टचे सभासद राहणार, आम्हाला अडाणीची मीटर नको आहे. ज्यावेळी एवढा विश्वास जर बेस्टवर दाखवतोय आणि बेस्ट म्हणजे एक ब्रँड आहे आणि मग बेस्टनी अशा पद्धतीने जर वीज जर दिली नाही तर मग ते योग्य नाही. यासाठी जे काही करायचं असेल ते आम्ही सर्व करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.